ग्रुप शिक्षण संस्थेमधील MIDC हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सोनंदा निकम त्या 3 जूनला सेवानिवृत्त झाल्या. म्हणजे आम्ही 3 जून पर्यंत वाढ बघत होतो की आता तरी 58 60 व्हावं, परंतु ते काही झालं नाही. ते झालं असतं तर आमच्या संस्थेला शाळेला अजून आनंद वाटला असता. कारण ही प्रोसेस म्हणा किंवा निदान आपण बातम्या ऐकतो, मंत्रिमंडळातले काही ठराव बघतो, असं वाटतं की नाही होणार आहे. आणि या संस्थांमध्ये विशेषतः ज्या शिक्षकांची जरुरी असते त्या संस्थेला संचालकांना असं नक्कीच वाटतं की आपल्या शाळेसाठी ते आवश्यक आहे. परंतु सेवानिवृत्ती ही शासनाच्या नियमाप्रमाणे होत असतात. तर सुद्धा लोकमंगल हायस्कूलच्या शाळेमध्ये जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की बाबा निकम मॅडम तुम्ही शाळेमध्ये येत जावा. आपण जेव्हा येत जावा असं म्हणतो किंवा या मुलांना शिकवत राहा, मुलांना वेगवेगळ्या पद्धतीतून मदत करा, की आपण जेव्हा म्हणतो तेव्हा कुठंतरी काहीतरी ऐकलेलं असतं. म्हणजे मध्यंतरी मी विठ्ठल बघतो. विठ्ठल कामत म्हणजे अतिशय खडतर परिस्थितीतून वर आलेले व्यक्तिमत्व. वास्तव्यातून मुंबईमध्ये हॉटेल होतं, पण त्यांनी एक मोठा प्रोजेक्ट घेतला जो आता जगामध्ये पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विमानतळाच्या जवळ असणारे जे हॉटेल आहे ते पर्यावरणाच्या दृष्टिकोन पाखंड झालं. आणि त्या प्रोजेक्टमध्ये अडकत गेले की अडकले की याचा मार्ग कसा काढायचा. तोपर्यंत त्यांच्या छोट्या भावानी त्यांना हॉटेलमधनं बाहेर काढलं, आई वडील त्यांच्या बरोबर होते. आणि हे झालेलं असताना त्यांना असं वाटायला लागलं की आता मला आत्महत्या करू, मी आत्महत्या करेन असं त्याची इच्छा निर्माण झाली. आणि सगळं त्याच्या पुस्तकात आहे. आणि एक दिवस ते मित्राच्या ऑफिसवर गेलेले होते. कर्जाचा प्रश्न होता, पैशाचा प्रश्न होता. आणि मित्राच्या ऑफिसमध्ये बसले असताना मित्र असं म्हणाला मी जरा बाहेर जाऊन येतो, काहीतरी काम होतं. बस इथेच बसले. मित्र बाहेर निघून गेले. आणि त्या मुंबईमध्ये वरच्या बाजूला म्हणजे 15 असेल 16 असेल मला ते आठवत नाही, पण ते पण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि ते असं खिडकीपाशी आले आणि बाहेर बघत होते मुंबई सगळी. तेवढ्यात त्यांना एक समोरच्या इमारतीवर एक पेंटर झोका असतो, तो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, त्या झोकाखाली सोडलेला होता. आणि एकाग्रतेने त्या इमारतीचं रंगकाम होतं. म्हणजे थोडासा जरी त्याचा तोल गेला तर तो डायरेक्ट खाली. आणि ते बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं अरेच्या की ज्या व्यक्तीला आपलं पुढचं आयुष्य कसं आहे माहित नाही, परंतु ज्या तल्लीनतेने तो पॅशनने काम करतो. आणि ते बघितलं त्यांच्या लक्षात आलं मग मी का निराश होतो, मी धडपड केली पाहिजे. आणि तिथून त्यांचं मत आत्महत्या म्हणजे त्याच्यातून परावृत्त झाले ते. आणि त्या दिवसापासून त्यांना जसं कसं जमेल तसं त्यांनी काम केलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कर्ज पाहिजे होतं त्या कर्जासाठी जेव्हा ते बाहेर बसले होते केबिनच्या बाहेर आणि कार्ड पाठवलं आणि त्या मॅनेजरनी बाकीच्या सगळ्यांना बाजूला ठेवलं, ह्यांना ताबडतोब आतमध्ये बोलवलं. आणि नुसतं आत नाही बोलवलं तर आत आल्याला त्याने उठून त्यांना मिठी मारली आणि असं म्हटले की मी तुमच्या हॉटेलमध्येच येत होतो, इडली खायला येत होतो, मसाला डोसा खायला येतो, सगळ्यासाठी मी येत होतो. आणि मला तुम्ही माहिती आहात, तुमचे वडील माहिती आहे, तुम्ही घेतलेलं कर्ज प्रामाणिकपणे फेडण्याची मला खात्री आहे. आणि त्याने ते ताबडतोब त्याला ठेवलं. मी एवढ्याशी सांगितलं की आयुष्यामध्ये पॅशन असणं, कष्ट घेणं ते अतिशय महत्वाचं असतं. म्हणजे आमची जी संस्था निर्माण झाली हे खरं तसं तर कोणच आहे. म्हणजे मला काय माहित पण नाही शाळा कशा
चालू करायच्या, त्याला काय लागतं. परंतु ओळीने 1, 2, 3, 4, 5 शाळा आमच्या 90 सालापासून ते साधारणपणे 96 सालापर्यंत निर्माण झाल्या. आणि मला अजूनही कळत नाही की या सगळ्या शाळांच्या इमारती या स्वतःच्या जागेत आहेत आणि विशेषतः या शाळेच्या माध्यमातून ज्या घटकाला शिक्षण दिलं पाहिजे त्या घटकाला शिक्षण दिलं जातं आणि शिक्षण देण्याचं काम त्या माझ्या संस्थेमधील मुख्याध्यापक, त्या 2 शिक्षक, त्यांना मदत करणारे, क्लिनिकल जॉब करणारे ती मंडळी, त्याचबरोबर शिपाई मामा, हे सगळे करतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, सुधा मूर्ती आता खासदार आहेत राज्यसभेवर. नारायण मूर्तींना एका पत्रकार परिषदेत विचारलं, इन्फोसिस तुमची कंपनी आहे ती काय आहे, नक्की काय आहे. त्याने उत्तर दिलं, इन्फोसिस कंपनी ही संध्याकाळी 6ला बंद झालेली झिरो असते, सकाळी 8ला चालू झालेली इन्फोसिस असते. इन्फोसिस कंपनी म्हणजे माझा असणारा स्टाफ ही इन्फोसिस आहे. आणि जेव्हा अशा गोष्टी आपण ऐकतो की आपल्याला लक्षात येतं, अरे जर रविवारी आपण शाळेमध्ये गेलो तर काय आहे शाळा, सुट्टीच्या दिवशी शाळेमध्ये गेलो तर ती शाळा काय आहे. जे आपण आपल्याला दिसतं मोठमोठ्या काही संस्थांची इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडलेली आहे, आणखी काही प्रोजेक्ट बंद पडलेले आहेत. त्या इमारती जेव्हा आपण बघतो म्हणजे आपल्या लक्षात येतं की इमारती हा काही प्रोजेक्ट नाही, तर शाळाच्या इमारती हा काही शाळा नाही. जेव्हा शाळेमध्ये शिक्षक असतो, शाळेमध्ये मुख्याध्यापक असतो, शाळेमध्ये मुलं असतात, तेव्हा ती शाळा असते. म्हणजे मी काल एक क्लिप बघितली आणि मला लक्षात आलं की काही गोष्टी आपण या कशा समाजापुढे मांडल्या पाहिजे ते आपले शिक्षक मांडत आहेत. म्हणजे सुरतचा एक मोठा व्यापारी ढोलकी अतिशय जगामधला फिरायचा मोठा व्यापारी आहे. आणि ती क्लिप मी बघत होतो, त्यांच्यामध्ये त्यांच्या जे मुलांची मुलं आहेत, म्हणजे साधारण 20 वर्ष झालं, 21 वर्ष झाल्यानंतर त्यांना 40 दिवस कंपल्सरी बाहेर पाठवतात. 5,000 रुपये हातामध्ये देतात आणि सांगतात जावा. जाताना कुठं जावा म्हणजे त्यांना सांगतात तुम्हाला कळवू आम्ही कुठं जाऊ. आणि अशा अडमुठ्या जागी पाठवतात की त्यांनी कुणालाही सांगायचं नाही मी ढोलकी आहे म्हणून. आणि त्यांनी 8 दिवस नोकरी करायची, 8 दिवस व्यवसाय करायचा, 8 दिवस आणखीन काही, अशा पद्धतीतून 40 दिवस काढायचे. आणि ते काढत असताना त्यांना जे अनुभव आहे ते अनुभव घेऊन मग ते पुन्हा यायचं. आणि मी ती 20 मिनिटाची क्लिप काल बघितली आणि मी बेचैन झालो. पण मला असं वाटलं की ही मंडळी जे करतायत ते बरोबर तर आहेच, पण असं मला वाटलं की ते ढोलकीने 40 दिवस त्यांना असं करण्यापेक्षा आमच्या शाळेत जर पाठवलं असतं जाऊन तिथे 40 दिवस काम करायचं तर किती बरं झालं असतं. त्याचं कारण असं की या मराठी म्हणजे मला आनंद असं वाटतो की माझ्या शाळेमध्ये काम करणारा, नोकरी करणारा शिक्षक, नोकरी करणारा शिपाई मामा असेल आणि नोकरी करणारा क्लार्क असेल, यांना जी काही एक प्रकारची प्रतिष्ठा आहे ती मला पण नाही. म्हणजे मला काय जलसी निर्माण होत. मुलं येतात, मोठे हुद्द्यावर जातात, येतात, कुणाचं नाव घेतात, सुर्वेचं घेतात, कोण निकम मॅडमचं घेतंय, कोण नरवडे मॅडमचं घेतंय. आता तर एक मुलगी पोलीस इन्स्पेक्टर झाली, तिने पहिलं काय केलं असेल इन्स्पेक्टर झाल्यानंतर, तर तिने आपल्या शाळेतल्या शिक्षकांना फोन करून उठून काढला. संदीप जाधव म्हणून आहे, आले मला वाटतं आले असतील, आले ते. आणि त्यांना पहिला फोन केला, त्यांना म्हणजे तुमच्यामुळे मी केस आहे झाले. कारण आमच्याकडे फक्त किती पर्यंत होती मुलगी आमच्या शाळेमध्ये, 4थी पर्यंत होती. ती म्हणजे 1ली ते 4थी शाळेमध्ये तुमच्याकडे होते, तुम्ही आमच्याकडून आरत्या म्हणून घेतल्या, तुम्ही आमच्याकडनं भाषणं करून घेतली. शिवजयंती तिने आठवण दिली त्याच्यामध्ये, शिवजयंतीच्या भाषणाची. आणि म्हणून मला आयुष्यामध्ये मी एवढी मोठी झाले की जी मुलगी 4थी 5वीतून आमच्या शाळेत गेली ती साधारणपणे कमीत कमी 15 वर्ष त्या शिक्षकाला भेटलेली नाही. ती मुलगी सांगते की मी तुमच्यामुळे घडले. ते असं नाही म्हणत की तुमच्या आधी शिरीन चिटणीस कोण आहे त्यांच्यामुळे घडले म्हणून. म्हणजे मला असं वाटतं की माझी पत्नी पण शिक्षिका होती, ती पण रिटायर झाली. किती नशीबवान. त्या एक
लोकमंगल हायस्कूलमध्ये जगदाळे म्हणून मुलगा आहे, तो आला, त्याला बोलवलं आम्ही. त्यांनी चिटणीस मॅडमकडे बघून सांगितलं, तुम्ही दिलेलं श्यामच्या इथं पुस्तक आढळलं नाही. या पुस्तकाने मला बाकीच्या गोष्टी सुद्धा घडवलं. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की आपण जर आज विचार केला तर इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये, मोठ्या मोठ्या शाळेमध्ये शिक्षकांना जो देवासारखा मान नाही तो हा मराठी शाळेच्या शाळांमध्ये आहे. आणि हे एवढं मोठं भाग्य आहे. निकम मॅडम रिटायर होत असताना त्यांच्या मनामध्ये, आता मी त्यांचं बघितलंय का की त्यांनी ज्या प्रकारे निकम मॅडमनी शाळेमध्ये मुलींना प्रेम दिलं, मुलांना प्रेम दिलं, म्हणजे मुलाला काय, मला आठवते एक दिवस मी शाळेमध्ये होतो आणि तिकडून निकम मॅडम एका मुलीला घेऊन गडीवर घेऊन असे दिसणार. म्हणजे हे जे आहे किती महत्वाचं आहे आपल्याला माहित नाही. आपल्याला माहित नाहीये की आमच्या शाळेमध्ये बंगालमधले विद्यार्थी आहेत, बिहारमधले विद्यार्थी आहेत, राजस्थान मधले आहेत, युपी मधले आहेत, तामिळनाडू मधले आहेत. पण हे विद्यार्थी त्यांची भाषा, मातृभाषा मराठी आहे. मराठीमध्ये ते बोलतात आणि मराठी त्यांची पक्की झाल्यामुळं ती मुलं पुढे चालली. आम्ही नागवडच्या शाळेत सुद्धा क्रशरवर येणारी वेगवेगळी मंडळी त्यांची मुलं आमच्याकडे आहेत. पण आपल्याला माहिती असलं पाहिजे की आमच्या शाळेमध्ये येणारी बरेच विद्यार्थी यांचा आई वडिलांचं पहिलं ध्येय शाळेत पाठवण्याचं काय आहे तर ती सुरक्षितता आहे. म्हणजे आमच्या शाळेमध्ये जेव्हा मुलं येतात, आई वडील सोडतात, त्यावेळेला ते शिक्षणासाठी सोडत नाही. कारण त्यांना सकाळी दोघंही जेव्हा नोकरीला जातात, मजुरीला जातात आणि कुठल्या कामाला जातात, तेव्हा त्यांना आपल्या मुलाला, आपल्या मुलीला सुरक्षित कुठं ठेवायचं, शाळेमध्ये. आणि मग शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षक त्यांचे देव बनतात. जेव्हा माझ्या या संस्थेतल्या सगळे शिक्षक जे आहेत, सगळे शिक्षक आहेत, ते नशीबवान आहेत की त्यांना आईसारखं, वडिलांसारखं प्रेम करणारे शिक्षक विशेषतः भेटलेले आहेत. आणि ही अतिशय अभिमानाची, आनंदाची बाब आहे. आणि सुद्धा मला कधी पूर्वी लक्षात येत नव्हतं. मी जेव्हा जनाक्का शिंदे, विठ्ठलरामजी शिंदेची बहीण, जेव्हा मी चरित्र त्यांनी रोजनीश लिहिलेले ते वाचत होतो आणि तेव्हा त्यांनी लिहिलं की आम्ही शाळेमध्ये मुलं हुडकायला जायचो. आधी 2-2 फूट खड्डे असायचे, चिखल असायचा. तेव्हा पहिल्यांदा मुलं आमच्यावर पाठवायची नाही, पण हळूहळू पाठवायला लागले. पण पाठवायला का लागले तर घरामध्ये आम्हाला त्रास, जाऊ दे, शाळेत गेले ते आमच्या घरामध्ये शांतता आहे मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, आम्ही गावात चाललेलो शाळेमध्ये सुरक्षित आहे. त्यामुळे हे जे सगळं आहे हे मला आनंद जो मिळाला, मला विशेषतः वैयक्तिक, हा या शाळांमधल्या सर्व शिक्षक, शिक्षिका, स्टाफ मिळाला. म्हणजे मी आता विचार करतो की मी 90 साली शाळा काढल्या, पण आता मला जास्त त्याच्याबद्दल प्रेम वाटतं. सारखं शाळेकडे जावंच वाटतं. म्हणजे एखादं माझं जायच्या पुढचं आयुष्य हे शाळेमधल्या विद्यार्थ्यांमध्ये जास्त आहे. आणि तिची आवश्यकता आहे. एका बाजूने श्रीमंत गरिबी तरी वाढतीये, कमी होत नाहीये. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना शाळा आवश्यक आहे त्या दृष्टीने शाळा आहेत. आणि हळूहळू अशी परिस्थिती आमच्या शाळेमध्ये निर्माण झालेली आहे की अगदी श्रीमंतांचे विद्यार्थी सुद्धा आमच्या शाळेमध्ये येतात. आज नागेवाडीमध्ये पाटील सर आहेत. मला आठवतंय एका विद्यार्थिनीला 75 मार्क पडले गणितामध्ये. एवढा आनंद मिळतो. आज आमच्या शाळेतले विद्यार्थी CA झाले. एकतर काळूची खूप मुलगी आहे ना, तुझं नाव काय? पांढरवाडीतले काय नाव? सुजाता सोनवळे. काय तिने आठवणी सांगितल्या. आता मी लिहितोय ना तर ते महाराष्ट्राकडून ह्या आठवणी आवडतात, ते बाकी नका लिहू, ठीक आहे, उदाहरणार्थ. पण हे कोण करत आहे? हे सगळे जे निकम मॅडमनी खरं म्हणजे त्याच्या मागं लागलो होतो की नाही तुझं पुस्तक काढूया. ते काय तयार झालं, त्या मुलांची जबाबदारी येतात पुस्तक काढायचं, तुम्ही लिहा मुलांच्यावर. पण ते आता ह्या पुढच्या काळात केलं पाहिजे, आठवून दिलं पाहिजे. आणि हे तुमच्यासाठी नाही, समाजासाठी आहे, संस्थेसाठी आहे. कारण शेवटी लिखाण टिकतं. आपण जे लिखाण आहे हेच टिकतं आणि त्यातनं माणूस पुढे जातो. आज त्यांची दोन्ही मुलं अतिशय चांगल्या पद्धतीतून काम करतायत. त्याच्या सुना अतिशय, एक आर्किटेक्ट आहे, दुसरी पण मला ती आर्किटेक्ट मुलगी होती, श्री महाजनीकडे जाते. वा, श्री महाजनी म्हणजे एक महाराष्ट्रातलं अतिशय प्रमुख आर्किटेक्ट आहे. म्हणजे माझ्या अतिशय जवळची
पहिलं काम मी त्यांना दिलं शाळेचं, डेक्कन एज्युकेशन सोसायटी पहिलं आमचं नागेवाडीच केलं ते, त्यामुळे त्यांना निमिषूचं काम मिळालं. पण मी हे एवढंच मी सांगितलं की आजचा हा कार्यक्रम हा नंदा निकम यांच्या नुसत्या सेवा निवृत्तीचा नाही, तर त्यांनी जे योगदान दिलं ते फार महत्वाचं आहे. म्हणजे ही शाळा मला आठवत आहे, ही शाळा पहिल्यांदा समाज मंदिरामध्ये चालू होती, काही दिवाळीमध्ये ही सुरुवात झाली शाळा, आणि त्या शाळेची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली. विशेषतः कोडोली गावामधली सगळी मुलं आहेत, आणि मग कोडोली गावातली मुलं त्याच्यामध्ये निकम मॅडम, ते कोडोली गावातलं निप्पांचं घराणं मोठं घराणं, ते सोसायटीमध्ये कोण सदाशिवराव निकम, मला आठवतं अजून ते तरार होता ना, फायदा होत गेला. शाळेला सुद्धा जो फायदा होतो म्हणतो आपण ना, तसं तो होत गेला. तसं नागेवाडीमध्ये आमची शाळा पहिली ती सावंतांच्या घरात भरली, ती पाटील सावंत फॅमिली, त्या घराचा सगळा फायदा झाला. म्हणजे आपण छोट्या छोट्या गोष्टी हळूहळू त्या लक्षात ठेवल्या पाहिजे, आणि त्या लक्षात न ठेवता की लिखाणामध्ये आल्या पाहिजे. त्यामुळं मी त्या काही 30 जूनलाच कार्यक्रम घेणार होत्या, मी त्यांना विनंती केली, अहो असं नका करू, मला जीव दे ना म्हटलं, मला असं का करता. आणि मग त्याने ऐकलं, त्याबद्दल प्रथमतः टाळ्यांच्या करत त्यांचं आपण स्वागत आहे. आता मला तुमच्याशी असं स्वतंत्र नसतं, तुमच्याशी संवाद साधता आला नसता, पण मला असं वाटतं की 90 साली, 91 साली, 92, 93, 95, 96 ते 2000 पर्यंत शेवटची भरती मला आठवत नाही, 2004 साली झाली बहुतेक, शेवटची 2005 शेवट 4 वाईट करंट माझ्या माहिती, नंतर भरती नाही आपल्याकडे. वाडी मॅडम शेवटच्या. पण माझ्या असं लक्षात आलं की मला आता जी महत्व शिक्षकांचं माझ्या शाळेतला कळत नाही, ते मला तेव्हाच कळलं असतं की आणखी काही गोष्टी करू शकतो. परंतु निकम मॅडम यांनी विशेषतः आमच्या शिक्षण संस्थेला आकार आणून दिला. म्हणजे सगळ्यात शेवटला जर अनुदान प्राप्त झालं असेल तर लोकमंगल हायस्कूल गेंडामाळ, म्हणजे पहिलीच्या उदाहरणार्थ. परंतु सगळ्यात शेवटला त्याला अनुदान मिळालं, कारण आपल्याला माहिती आहे जेव्हा शाळा काढतो तेव्हा जेव्हा शिक्षक येतो, शिक्षिका येतात, त्यांना पगार काय देतो मला आठवत पण नाही, काही 100 असेल, 200 असेल, 500 असेल, काही कल्पना नाही मला. अनुदान मिळेपर्यंत अतिशय कष्ट घ्यायला लागतात. हे सगळे कष्ट सगळ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी घेतलेले आहेत, आणि आमच्या नशिबाने आम्हाला संधी मिळत गेली. जे अभयसिंगराजे कृष्णांचं नाव घेतलं पाहिजे की सातारा MIDC मध्ये साधारणपणे 3.5 एकर जागा, मला अजून आठवते त्यांनी फोन केला होता MIDC मध्ये, मोठा दरार होता त्या काळात, मला आम्हाला लगेच प्लॉट अलॉट झाला. आणखी सुद्धा आम्हाला कळलं कसं, तिथे बोरीने शाळेला जागा तिथं मागितली, तर त्यांना मिळाली होती 2 एकर, आम्हाला मिळाली 4 एकर. बघा लक्षात घ्या. परंतु हे किंवा MIDC शाळा कर त्यांनी मागितली होती, पण मिळाले आम्हाला, आमचा उशीर जास्त होता ना, पालकमंत्र्यांचा मी राईट हँड होतो. मग हायकोर्टात गेलं ते प्रकरण, तर हायकोर्टात मी उभा गेलो होतो तिथं, ती मला खरं आठवण द्यायची आहे, मला अजून आठवत आहे. हायकोर्टामध्ये मला त्या जजने विचारलं की यांना जर शाळा दिली तुम्हाला काय अडचण आहे का, आम्हाला काय अडचण, आमची शाळा फक्त काढून घेऊ ना. ते म्हटलं की त्याने अलॉट केली, त्यांना हायकोर्टाने अलॉट केलेली शाळा. परंतु MIDC शाळेमध्ये 8वी 9वी 10वी 2 वर्ग आहेत, प्राथमिक आहे, मोठं ग्राउंड आहे. मला जेव्हा तिथं मुलं गोट्या खेळत असतात तेव्हा मी गोट्या खेळतो ते आठवतं, विटी दांडू खेळत असतात मी विटी दांडू खेळतो आठवतं, क्रिकेट खेळतात, क्रिकेट म्हणजे कसल्या बॅटी आपल्याला पूर्वी मिळाल्या असतात. तर हे सगळं या शाळाने आम्हाला दिलेलं आहे. तेव्हा त्या निवृत्त होत असताना मला अतिशय आठवण झालं असते. आमच्या जाधवमध्ये रिटायर झाले शिक्षक, त्याच्या गावाला गेलो होतो बोलायला, परंतु वेगवेगळ्या आठवणी आहेत. तिथं सुद्धा काही आठवण निघालं माझ्या लक्षात आलं, अरे माझ्या लक्षात नाही, पण त्यांच्या म्हणजे लोकांनी सांगितलेल्या. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात जाऊन शिक्षकांचं ऐकणं, शिक्षकांच्या बरोबर वाचनाचं ऐकणं आणि आपल्या आठवणी जागृत होणं हे फार महत्वाचं आहे. लोकमंगलची MIDC जे हायस्कूल आहे, हायस्कूल काय प्रायमरी सुद्धा अतिशय आईच्या महत्त्वाने निकम मॅडमनी मोठं केलेलं आहे की लोकमंगल शिक्षण संस्थेला जाणीव आहे. त्यांना मी कायम सांगतो तुम्ही शाळेमध्ये येत जावा, तुम्हाला हवं तेव्हा या, हवं तेव्हा काही शिकवा, आणि त्या करतील असा मला विश्वास आहे. कारण आत्ताच आम्ही ते हडपसरचे पाहुणे त्यांच्याशी बोलत होतो, त्यांच्या माझं त्याच्यावर एकमत झालं
एखादी गॅप पडली ना, गॅप किंवा आपल्याला पाहिजे बघा तुम्ही एखाद्या मित्राकडे आपण जात नसलो आणि अचानक जावं म्हटलं की मला आपण गेलो नाही 10 वर्ष, आता कसं जायचं. मी नगरपालिकेमध्ये सातारा विकास आघाडीचा कार्याध्यक्ष, उदयनराजे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, मी 12 वर्ष नगरसेवक आणि मी माझ्याला गॅप पडली, पण आता मी जाऊ शकत नाही गॅप पडल्यामुळं. किती वेळेस जायला पाहिजे होतं, कार्याध्यक्ष म्हणून मला अधिकार होता, पण मी नगरपालिकेत गेलोच नाही. आणि आता माझ्या लक्षात येतं माझी ही गॅप ही माझा आता एक प्रकारचा वीक पॉइंट झालेला आहे किंवा मी आता जाऊ शकत नाही. आता जाऊन काय करणार तुम्ही? ही जी सातत्य असतं हे सातत्य महत्वाचं असतं. की विठ्ठल कामध्ये आमची शाळा मला माहित नाही त्यांची स्वतःची शाळा आहे का नाही किंवा दुसऱ्या शाळेत जातात, पण त्यांना जर दुसऱ्या शाळेत जावं लागत असेल तर तुम्हाला तुमची शाळा तुमची संस्था ही मला आठवते अजून आमचं घरच्या वरच्या मंदिर शाळा भरायची, वरच्या मंदिर ऑफिस होतं अगदी हे सगळं. तर ते तुम्ही ती जी संस्था आहे ती रिटायर्ड जरी झालेला असला तरी सुद्धा नातवात गुंता, पण नातू आता एक 7-8 वर्ष झाली की आपल्याला सुमन नाही आता भेटत. आमचं ती चर्चा झाली परवा, आमचा नातू आता 6 वर्षाचा आहे ना, अजून 2 वर्ष, अजून 2 वर्ष त्याला मित्र एकदा मिळाले की म्हटलं आपण काय नाही बाजू लोक बोलत असेल. आत्ताच दंगा आहे तसं नातवांबरोबर राहावाच, पण ही शाळा ज्या शाळेला तुम्ही एक प्रकारचं काय म्हणू त्याला आकार दिला, त्या शाळेला एक महत्त्व दिलं, त्या शाळेत विद्यार्थी घडले, विद्यार्थिनी घडल्या आणि ज्यांना आवश्यक आहे त्यांना शिक्षण मिळालं, त्या शाळेशी आपण संबंध ठेवा. त्यापेक्षा दुसरंही सांगितलं पाहिजे की ज्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काही वाद झालेले असतात, काही आमची भांडणं झाली मुख्याध्यापकांबरोबर, काही म्हणतो आपण स्ट्रगलिंग होतं असं झालं, पण मला आठवत नाही की त्यांच्या घरात त्यांनी कधी इंटरेस्टेड केलं. त्यांच्या मिस्टरांचं आपण टाळ्याच्या घरात पोहोचतो, आपण बऱ्याच ठिकाणी बघतो इंटरेस्ट असतो, चर्चा होती, त्यांच्या शाळेमध्ये लक्ष घातलं जातं, त्याचे परिणाम होतात, चांगले होतात त्याला वाईट पण होतं, चांगले पण होतात नाही असं नाही. परंतु मला आठवत आहे त्या पद्धतीतून निकम मॅडम शाळेनं आमच्या संस्थेत लागल्यापासून आजपर्यंत मिस्टर निकमाने काही लक्ष घातले ते पिअर्स निगडीत आहेत, परंतु म्हणजे त्याने अतिशय दोघांमधलं व्यक्तिमत्व मला आठवते सगळ्या गोष्टी, परंतु त्याने अतिशय चांगलं काम केलेलं त्यांच्या क्षेत्रामध्ये. परंतु असाच त्यांचा लोक संस्थेला असावा, त्यांना दीर्घायुष्य चांगल्या पद्धतीतून चांगल्या प्रकारे जाऊ. फक्त माझी एकच विनंती आहे, त्यांनी या 30-35 वर्षात किती वर्ष सर्व्हिस केली, 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये वाईट सोडायला काय हरकत, असं काय नाही. आपल्याला आलेले कळू, कारण शेवटी आपण जेव्हा वाचतो ना आपल्याला कळतं अरे हे असं नाही वागायचं, हे पण कळतं. हे आपल्याला कधी कळतं दुसऱ्याच्या गोष्टीवरून आपल्याला कळतं अरे आपण असं वागायचं. त्यातलं एक शेवटचं उदाहरण देतो माझ्या वाटतं. इंद्रजित भालेराव म्हणजे बरेच साहित्यिक येऊन गेले जे मॅडमना माझ्याकडे चौकशी करतात काय, तर ते इंद्रजित भालेराव आमच्या शाळेमध्ये आले होते. वास्तविक त्याचाच मला फोन आला होता की मी पुण्याला येतोय, तुमच्याकडे 1-2 व्याख्यानं ठेवून. आम्ही 2 व्याख्यानं ठेवली होती, एक MIDC शाळेमध्ये होतं आणि एक होतं ते दिग्दर्शी पतसंस्थेत होतं. त्यांचं व्याख्यान झालं आणि योगायोगाने आमच्या पत्नी सुद्धा 2 दिवसांनी रिटायर होणार होत्या. त्यांनाही माहित नव्हतं त्यांचा कार्यक्रम घेतला येते आणि त्यांनाही माहित नव्हतं आमच्या पत्नीचा कार्यक्रम. तर त्यांना म्हटलं आम्हाला 15 मिनिटं तुमचा कार्यक्रम झाल्यावर एक छोट्या कार्यक्रमाला वेळ देतो. आणि तो कार्यक्रम झाला तेव्हा मी सांगत होतो की माझ्या पत्नीला किती पगार आहे शेवट पण माहित नव्हतं, सगळे पैसे माझ्याकडे दे. आणि मग आम्ही रात्री आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या की आमच्याकडं प्रॉव्हिडंट फंडला त्रास दिला जात नाही, ग्रॅज्युएटीला त्रास दिला जात नाही कुठल्याही शिक्षकाला, आणि ते आम्हाला माहीत पण नसते. आणि मला माहीत पडलं नाही तुम्हाला किती पैसे मिळाले सांगा पाहिजे भाषणात आम्हाला, पण मला माहित नाही. तर 100% माहित आणि विश्वास ठेवा मला नक्की माहिती आणि मी बघितलेलं पण फक्त तिथं माझ्या सेवा करून. पण रात्री आम्ही जेव्हा बसतो तेव्हा ते सांगत होते मी ज्या कॉलेजमध्ये होतो त्या कॉलेजमध्ये मी 1 दिवस पण रजा काढली. मी एवढ्या महाराष्ट्रात फिरलो, व्याख्यानं दिली, पण ती रजा नाही काढली. मी कंपल्सरी किती वेळ होऊ दे मी कॉलेजमध्ये जायचो. आणि रिटायर होताना प्रॉव्हिडंट फंडावर ग्रॅज्युएटीवर सह्या करताना त्यांच्याकडं शिक्षण संस्थेने काही पैशाची मागणी केली. तर ते घरी गेले, पत्नीला सांगितलं त्यांनी की बाबा मला एवढे पैसे द्यायचे, त्याचे सह्या होत नाही, अडकून असेल माझे टेन्शन.
तर ते ती भयंकर चिडली, म्हणजे एवढं काम केलं तुम्ही, एवढं संस्थेने दिलं, मग त्यांनी समजून घातली पत्नी. ते म्हणजे माझं उलट होतं, म्हणजे तुमच्या पत्नीचा पगार तुमच्याकडे यायचा, माझा पगार सगळा पत्नीकडे जायचा, म्हणजे हा मुद्दा होता. तर ती सगळं सांभाळायची. मग ती या पत्नीला त्यांनी सांगितलं, मी पुढे यापुढे व्याख्यानं जी देतोय ना, हिशोब ठेव, आणि जेवढे पैसे मी देणार आहे तेवढे पैशाचा हिशोब करून घेईन, पण आता अडवू नको, अडकलं तर अडकलं. पण त्यानंतर ते जे काही शिक्षण संस्थेबद्दल बोलत होते, त्या संचालकांबद्दल बोलत होते, तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरेच्छा, हे आपण असं वागत नाही, फार चांगला आहे. तर आपल्याबद्दल असं बोलणार लोक. त्यामुळे तुम्ही लिहिताना असं काही लिहायचं कारण नाही. आपल्या आयुष्यात समजा अध्यक्ष आहे, आपली घटना घडली तर लिहायला हरकत नाही, हे लोकांना होते. हे सगळं मी एवढंच सांगितलं की या पुढच्या कालावधीमध्ये समजून घ्या सगळ्यांनी, ज्यादा पैसा असणं ते ब्लॅकलिस्ट होणार आहे. आता जसं पूर्वी आपण म्हणायचो ना, ज्याच्याकडे जास्त पैसा आहे ना, बघा मी आता तुम्ही बघा, युट्यूबला बघा, पैसेवाला माणूस कुठं सापडला की दिवसभर चालू असतो, त्याचं आयुष्य कोलॅप्स. ज्याच्याकडे पैसे जास्त चुकीच्या पद्धतीने मिळवत आहेत आणि किंवा मदत करत नाहीत लोकांना, आपण असं म्हणू, किंवा समाजाबद्दल काही करण्याची प्रवृत्ती कमी होत चाललेली आहे, त्याचे सगळे परिणाम यापुढे तुम्हाला दिसतात. तुम्ही समाधानी असणं, तुम्ही लोकांना मदत करणं आणि आपल्या मुलांना त्या समाधानातून चांगलं शिकवणं, हे अतिशय महत्वाचं झालेलं आहे. पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला यायला मिळालं, निकम मॅडमच्या बद्दल मला बोलायला मिळालं. निकम मॅडम या आपल्या संस्थेचे आधारस्तंभ आहेत, होत्या, राहतील पुढे यापुढे सुद्धा. त्यांनी संस्थांमध्ये सगळ्या शाळेमध्ये जरूर जात जावं, त्या तुमच्या शाळेमध्ये प्रश्न नाही. नलोडे मॅडम आहे, त्यांच्या शाळेत गेलं पाहिजे. लोकमंगल गेंडामावर तुम्ही काम केलेलं आहे, तिथून जावा, रत्नागिरीत जावा, नागेवाडीत जावा, या सगळ्या ठिकाणी तुम्ही जावा. तुमच्या ज्ञानाची, तुमच्या अनुभवाची आमच्या संस्थेला आवश्यकता आहे. पुन्हा एकदा तुम्ही तुमची जी दैनिकमान कामगिरी झाली, त्यांना वेगवेगळे पुरस्कार मिळाले, लोकांनी त्यांच्याबद्दल चांगलं म्हटलं. आमची मान ताट होती कधी होती, जे आमच्या शिक्षकाबद्दल कोणी चांगलं बोलतं तेव्हा मला अतिशय आनंद वाटतो. आम्हाला ती पद्मश्री मिळाल्यासारखं वाटतं. तर संदीप जाधव बद्दल जेव्हा त्या PI मुलीचं मी आली की त्यांना भेटली, तर मला ते तसं वाटलं आणि मी लिहिलं लगेच, लिहायला सुरुवात केलेली आहे. परंतु हे सगळं जे होत आहे त्याला आमचा सर्वांचा स्टाफ जबाबदार आहे. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या संस्था सांभाळलेली आहे. माझ्या आयुष्यामध्ये शाळा चालू केल्यापासून आजपर्यंत मला कुठल्याही शिक्षकाचा त्रास झालेला नाही. ही सुद्धा बाब प्रामाणिकपणे आपण सांगितली पाहिजे. पुन्हा एकदा त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी, त्यांच्या नातवामध्ये वेळ देण्यासाठी, नातवांकडे सगळं करून घ्या, संधी आहे तुम्हाला सगळी, किंवा नातवाला शाळेत घेऊन या, शाळेत दाखवा, हे सगळं तुमच्याकडनं व्हावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण 30 जून जे आज कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी तुमच्या ऋणात राहील, कारण मला बोलायला मिळालं, तुमच्या आनंदात सहभागी होता आलं. पुन्हा एकदा निकम मॅडम यांचे आभार म्हणून माझं भाषण संपवतो. जय जय. नेहमीच सर्व विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांना सकारात्मक ऊर्जा देणारे आणि मुलाचे साथ देणारे असे संस्थापक श्री चिटणीस साहेब हे आम्हाला लाभले. हे आम्हा सर्व शिक्षकांचं भाग्य आहे. सौ निकम मॅडम आणि संगीताताई यांना मी विनंती करते की या सगळ्या प्रवासामध्ये निकम मॅडम यांना प्रत्येकाने साथ दिलेली आहे, पण त्यांची जी आई आहे त्यांना व्यासपीठावर आणण्याची सौ निकम मॅडम आणि संगीताताई यांना मी विनंती करते की मावशींना त्यांनी व्यासपीठावर आणावे. कुटुंबीय, जगताप कुटुंबीय यांची नेहमीच त्यांना या सगळ्यांची त्यांना साथ लाभलेली आहे आणि त्यांच्या आई नेहमीच उत्साही असलेल्या, एवढं वय झालं की जी काही मॅडम सगळ्यांचं हे आजच्या सेलिब्रिटी सौ निकम मॅडम यांनी घेतलेल्या जे परिश्रम आहे, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था कधीही विसरणार नाही. या करून त्या शाळेचं नव्हे, लोकमंगल हायस्कूल MIDC या शाळेचं नव्हे, तर आमच्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या त्या भूषण आहेत ते या ठिकाणी मी नमूद करतो. याचबरोबर आमची सुरुवात आहे 93 या शैक्षणिक वर्षामध्ये
1993-94 मध्ये यांनी जी निवड केलेले शिक्षक आहेत त्या पहिल्या 5 मध्ये कुलकर्णी मॅडम, फरांदे सर, त्यानंतर निकम मॅडम, मी आणि जाधव सर. सुरुवातीला आमची शाळा माननीय इंगवले साहेब, रघुनाथ इंगवले यांच्या बंगल्यामध्ये शाळा भरत होती. त्यानंतर काही कारणास्तव ती शिफ्टिंग दुसरीकडे झाली. मोदींच्या चाळीमध्ये एक वर्ग भरत होता. त्यानंतर गिरणवाले त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये एक वर्ग भरत होता आणि तिसरा वर्ग फाळके यांच्या शेडमध्ये त्यांच्या एका खोलीमध्ये भरत होता आणि एक खोली त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये होती. आणि त्यावेळेस शाळेमध्ये असणारा एक विद्यार्थी शंकर हरिभाऊ चिखणे नावाचा, तर तो LLTT होता. LLTT म्हणजे काय? लुकिंग टू लंडन, टॉकिंग टू टोकियो असा तो मुलगा होता. म्हणजे तिरळा होता, बघायला तिरळा. नक्की तू कुठं बघतोय तू काहीच कळायचं नाही. आणि 2 वेळा सहज मॅडम औषध बघा की तू कसं बघतोय. ते जांभळेंचं घर मळाचवाला म्हटलं की त्यावेळी आठवण आली सुरुवातीची की मी हसतो, स्मित करतो. याचबरोबर त्यांच्याकडे कुत्रं होतं. कुत्रंसुद्धा जांभळेंचं कुत्रं होतं. त्यावेळेस कुत्रं नुसतं भुकलं तरी मॅडम घाबरायचं. आणि म्हणलं राहू देत मॅडम, काय करत नाही, ते भाकरीपुरतं काम करत आहे, विषय सोडून द्या. याचबरोबर 94 मध्ये ज्यावेळेस MIDC शाखेची शासनाकडून मंजूर आली तेव्हापासून ते MIDCचं अगदी प्रतिनिधित्व एक चांगलं आणि छान केलं त्यांनी. याचबरोबर जेव्हा ते प्रश्न माझ्याकडं शालेय काय अडचणीमुळं, संस्थेच्या काय अडचणीमुळं, एका प्रसंगामुळं माझ्या प्रभारी मुख्याध्यापकाची जबाबदारी आली, त्यावेळेस मला त्यांनी खूप सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं. आणि त्यामुळे मी आज प्रशासनामध्ये बऱ्यापैकी तयार झालेलो आहे. आणि खूप त्यांनी छान मार्गदर्शन केलं आणि त्यांनी त्यांची शाळा चांगली डेव्हलप करण्यामध्ये त्यांनी फार मोलाचं योगदान दिलं. आणि नक्कीच निकम मॅडम यांचं लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या इतिहासामध्ये नाव सुवर्णाक्षरानं नक्कीच लिहिलं जाईल. धन्यवाद. लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ चिटणीस मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी मॅडमला शुभेच्छा द्याव्या. नमस्कार. आज निकमच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्वांचं मी प्रथम स्वागत करते. त्यांच्या आई तसंच त्यांचे घरातले सगळे कुटुंबीय सर असतील, त्यांची मुलं, सुना, नात, त्याप्रमाणे दुरून आलेले त्यांचे नातेवाईक आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी. निकम मॅडमचा शाळेतही कार्यक्रम झाला. त्या दिवशी अतिशय चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम शाळेत साजरा केला सगळ्यांनी. आणि आज इथं कार्यक्रम त्यांचे कुटुंबियांसमवेत आपण साजरा करूया. खरोखरच मगाशी आता साहेबांनी सांगितलं तसं परत रिपीट मी काही करत नाही की त्यांचे जे गुण आहेत ते त्यांनी सांगितले. एक सहृदय अशा त्या आईच्या मायेनी सर्व आपली सेवा करत होत्या. हे आम्ही वेगवेगळे पाहिलेलं आहे शाळेत आल्यावर. मागच्या वर्षीचाच एक प्रसंग मला आठवतो. आम्ही नाटकासाठी आम्ही बालनाट्य बसवतो दरवर्षी आणि मुलांना घेऊन आम्ही पुण्याला जातो दरवर्षी. तर यावर्षी आम्ही एकत्र होतो आणि बरंच अंतर पुढं गेल्यावर मॅडमना फोन आले शाळेतून की काहीतरी मुलांचा दंगा झालेला आहे, मारामाऱ्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि काय करायचं किंवा तुम्ही इथं नाही आहे असं. तर मॅडमला ते इतकं घोळत होतं डोक्यात सारखं. त्यांनी सांगितलं काय बोलल्या त्या शिक्षकांची, पण ते मनात त्यांच्या ते विचार इतका चालू होता की त्यांचं कशातच लक्ष लागत नव्हतं. ते आमच्याशी बोलत होते आपण डोक्यात सगळं शाळेचं चालू होतं त्यांच्या की आता काय झाली असेल परिस्थिती, काय नक्की झालं असेल. तेव्हा त्यांना म्हटलं सुद्धा मॅडम तुम्ही आता एक दिवस जरा थोडंसं बाजूला ठेवा, एन्जॉय करा जरा, आता पुढच्या वर्षी नाहीये तुम्ही आता. पण त्यांचा हडाच्या शिक्षिका आणि मुख्य म्हणजे मुख्याध्यापक हे पद, जबाबदारीची जाणीव या सगळ्या गोष्टींमुळं त्यांच्या त्या डोक्यात म्हणजे नाटक होऊन परत येस्तवर ते डोक्यात चालूच होतं. म्हणजे इतकं त्यांचं त्या
लक्ष सगळं शाळेकडेच असायचं. शाळेमध्ये वेगवेगळ्या ज्या चांगल्या सुधारणा झालेल्या होत्या, शाळा नावारूपाला आलेली आहे, हे सगळ्या प्रक्रियेमध्ये मॅडमचा मोलाचा वाटा आहे. आणि प्रत्येक वेळी गेलो की अगदी हसतमुखाने त्या स्वागत करणार, रिस्पेक्ट देणार प्रत्येकाला आणि खूप छान मैत्रिणीसारखं बोलणार. आज मी शाळेत, आज आम्ही गेलेलो होतो शाळेत, प्राथमिकची आज हे होती, आषाढीची वारी होती. तेव्हा ऑफिसमध्ये गेल्यावर मॅडम दिसल्या नाही खुर्चीवर, खूप चुकल्यासारखं वाटलं. मी त्यांना म्हटलं सुद्धा आज आम्ही गेलो पण तुम्ही तिथं दिसला नाही. आणि एक वेगळंच काहीतरी असं एक रुखरुख वाटायला लागली की मॅडम नेहमी कशा गेल्या हसतमुखाने स्वागत करतात, बोलतात. ते आज थोडीशी ती रुखरुख वाटली. पण असं मॅडमनी शाळेत यावं, वरचेवर सगळ्यांना मार्गदर्शन करावं. साहेबांनी आता सांगितलेलंच आहे की तुम्ही निवृत्त झाला असला तरी शाळेला विसरू नका. तसं त्या करतीलही आणि त्या येतातच अजूनही शाळेत मुलांसाठी. आणि अशा प्रकारे त्यांना पुढचं जे त्यांचं आयुष्य आहे त्यामध्ये आता मॅडमनी निवृत्ती असली तरी एक वळण आहे, चांगलं वळण तुमच्या आयुष्यात आलेलं आहे. आणि तेच तुम्हाला तुमचं राहिलेले सगळे छंद, राहिलेल्या गोष्टी हे सगळं तुम्हाला पूर्ण करण्यासाठी एक संधी मिळालेली आहे. ते तुम्ही भरभरून तुम्ही त्या संधीचा फायदा घ्या आणि चांगलं आयुष्य तुमच्या पुढे आहे. तर तुम्हाला सरांना, तुमच्या कुटुंबियांना मी खूप शुभेच्छा देते. चांगला आयुरारोग्य तुम्हाला लाभू दे आणि तुमची अशीच भरभराट होऊ दे. धन्यवाद. यानंतर लोकमंगल हायस्कूल नागेवाडी कृषीच्या आदरणीय मुख्याध्यापिका बाबर मॅडम विनंती की आपण या ठिकाणी आज गेली 32 वर्ष ज्ञानदानाचं अखंडपणे कार्य करत असलेल्या सौमित्र मॅडम आज आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा शुभेच्छा समारंभ या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या समारंभासाठी उपस्थित असलेले त्यांचे सासरचे, माहेरचे सर्व कुटुंबीय, आपल्या भाऊसाहेब, सचिव, चिटणीस साहेब, शिल्पा चिटणीस मॅडम आणि माझे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी. विक्रम मॅडम या संस्थेमध्ये जेव्हा रुजू झाल्या तेव्हापासून ते आत्तापर्यंत अतिशय कष्टामध्ये त्यांनी संस्थेच्या सेवेमध्ये त्यांनी मोलाचं काम केलेलं आहे. संस्थेच्या उभारणीमध्ये असेल किंवा शाखेच्या उभारणीमध्ये असेल, सतत त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. आमच्या संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय चिटणीस साहेब यांच्या प्रेरणेने आणि त्यांच्या शाखेतील त्यांचे सर्व सहकारी यांच्या सहकार्याने आत्तापर्यंत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे वाटचाल केलेली आहे. जे छोटंसं रोपटं होतं ते रोपट्यामध्ये त्यांनी असंख्य मोलाची भर टाकून आज त्याचा एक मोठा वटवृक्ष झालेला आहे. आणि या कार्यामध्ये त्यांना त्यांच्या शाखेतील प्राथमिक, माध्यमिक जे असतील त्या सर्वांनी अतिशय मोलाची साथ दिलेली आहे. हे सर्व सांभाळत असताना अतिशय अनेक अडचणीसुद्धा आलेल्या आहेत. त्या सर्व अडचणींवर मात करत आणि सर्व जबाबदाऱ्या त्या कौटुंबिक असतील किंवा संस्थेच्या सामाजिक बांधिलकी असेल, हे सर्व पुढं नेत त्यांनी या सर्वांमध्ये एक चांगलं काम केलेलं आहे. आणि यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबाची अतिशय चांगली साथ लाभलेली आहे. त्या जेव्हा सेवेत रुजू झाल्या तेव्हा सुरुवातीला शिक्षक म्हणून त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर मुख्याध्यापक म्हणून त्या आजपर्यंत अखंडपणे कार्यरत आहेत. मी जेव्हा 93ला संस्थेमध्ये रुजू झाले तेव्हापासून त्या आणि मी अतिशय सहकार्यानं सगळ्या गोष्टी करत आलेलो आहे, सगळी कामं करत आलेलो आहे. माझ्या काही समस्या असतील, त्यांच्या काही समस्या असतील किंवा ज्या काही संस्थेच्या अडचणी असतील, शाखेच्या अडचणी असतील, या सगळ्या आम्ही विचारांची देवाणघेवाण करत या समस्या सोडून आम्ही कार्यरत राहिलेलो आहे. आणि शाखेचा एक चांगला विकास कसा होईल, सर्व विद्यार्थी सर्व गुण संपन्न कसे होतील, हे एकच ध्येय मनात ठेवून आम्ही ही वाटचाल करत आलेलो आहे. यामध्ये निकम मॅडमनी अतिशय कष्ट घेतलेले आहे. त्यांच्या हाताखालून अनेक विद्यार्थी बाहेर पडलेले आहेत आणि आज समाजामध्ये मोठ्या हुद्द्यांवर ते विद्यार्थी आहेत.
तर अशा या निकम मॅडम माझ्या सहकारी तर आहेतच त्या, पण एक माझी मैत्रीण आणि माझी बहीणच आहे. या भावनेनं मी आतापर्यंत त्यांच्याबरोबरीनं काम केलेलं आहे. कारण मला सुद्धा काही अडचणी आल्या तर मी हक्कानं त्यांना कधीही फोन केला तरी त्या कधीही म्हणजे कुठल्याच याला नाही म्हटलं नाही किंवा अतिशय चांगला सल्ला त्यांनी मला दिला आत्तापर्यंत. त्या माझ्या वैयक्तिक अडचणी असतील किंवा शाखेच्या असतील मला सतत त्यांची साथ लाभलेली आहे. आणि आज सेवानिवृत्त होत असताना त्या माझ्याबरोबर नाहीत याची मला खूप खंत वाटते. मीटिंगला जरी आम्ही बरोबर गेलो तरी म्हणजे नेहमी बरोबर जाणार आम्ही. कोण होणार आमचा दोघींचा आधी मीटिंगला गेल्यानंतर सुद्धा दोघी आम्ही शेजारीच बसणार. एवढी सवय दोघींना लागलेली होती. त्यामुळे मला सुद्धा म्हणजे खूप जड जात आहे. तर ते शाखेमध्ये गेल्यानंतर सुद्धा नेहमी त्या हसतमुखाने स्वागत करणार. अशा या अतिशय प्रेमळ स्वभावाच्या निकम मॅडम या सर्वांनाच हव्या आहेत. तर त्यांचं यापुढील आयुष्य हे अतिशय आनंददायी जावो अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते. ज्या काही गोष्टी त्यांना या कामाच्या व्यापामुळं एक प्रशासकीय काम करत असताना खूप वेळ द्यावा लागतो कामासाठी, तर त्या ह्याच्यामध्ये कुटुंबासाठी थोडा वेळ कमी दिला जातो. आणि याच्यामध्ये आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या थोड्या बाजूला ठेवून प्रथम शाखेचा विचार केला जातोच. तर त्या सगळ्या इच्छा आकांक्षा त्यांनी यापुढील काळामध्ये पूर्ण कराव्यात अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि त्यांना पुढील आयुष्य आनंददायी आणि निरोगी जावो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्यांना सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा देते. खरं तर आजचा हा कार्यक्रम आपला घरगुती आहे. लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था आणि निकम कुटुंबीय या दोघांच्या कौटुंबिक जिव्हाळ्याचा हा कार्यक्रम आहे. त्यामुळे कौटुंबिक जिव्हाळ्यात अनेक निकम मॅडमच्या मी भाषणं चौऱ्याण्णवपासून ते अगदी काल रिटायर होईपर्यंत ऐकले. मार्गदर्शन पण मॅडमने सुंदर केले. मात्र मॅडम हा घरगुती कार्यक्रम आहे आणि घरगुती कार्यक्रमामध्ये कसं होतं की नोकरीच्या ठिकाणी घरातला माणूस कधीच येत नाही. अगदी माझ्या घरच्यांना सुद्धा वाटतं की माझ्या पाठाला मागे येऊन बसावं, तू कसा शिकवतोयस, हे घरच्यांची इच्छा असते. मॅडम तुम्हालाच नाही याची इच्छा निश्चितच तुमच्या घरच्यांना आहे की मॅडम माझ्या कशा बोलतायत, माझी आई कशी बोलते. आणि विशेषतः नानांनी 2 भाषणं अगोदर ऐकली तरी पण नानांना पण इच्छा असेल की मॅडम काय विचार व्यक्त करतात. मॅडम आपल्याला आदरपूर्वक विनंती की आपण या आजच्या घरगुती समारंभामध्ये घरगुती वातावरणामध्ये आपण प्रकट व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. जे काय लेक्चर दिलं ते कंपनीने दिलं ते इंग्लिशमध्ये, कारण की ज्या ठिकाणी नोकरी केरळमध्ये तिथं कुणाला हिंदी किंवा मराठी काय माहीत नव्हतं. त्यामुळे जे काय कामाबद्दलच आम्ही सांगायचं ते इंग्लिश, त्यामुळे मराठीत त्यांनी भाषण दिलं नाही. आता यांनी कोर्स केल्यामुळे मी 2 गोष्ट बोलतो की 30 वर्ष येणं लोकमंगल हायस्कूलमध्ये सर्व्हिस केली. खूप त्रास सुरुवातीला होता पण नंतर कमी होत गेला. आणि अजूनसुद्धा ती 2 तास जाते. ती म्हणजे मला करमत नाही. 2 तास तरी जाते. म्हणजे 1ला जाऊन 3, 3:30, 4ला रोज माघारी. मी म्हटलं ठीक आहे बाबा तुला जायचं तर तू जा. म्हणजे नाही हळूहळू सवय कमी झाल्यानंतर तिला आम्ही पहिल्यापासून सपोर्ट दिला. तिनं BSc डबल BSc केलं, B.Ed केलं, परत M.Ed केलं आणि परत मराठीतून M.A केलं. तर त्या काळातसुद्धा आम्ही सगळ्यांनी सपोर्ट दिला. तिने आम्हाला कधी त्रास होऊन दिला नाही. एवढंच हे करत असताना शिक्षण क्षेत्रात असताना सुद्धा सकाळी लवकर उठून सगळ्यांचा स्वयंपाक करून ती जायची. संध्याकाळी सुद्धा आम्हाला तिथं सगळ्यांना गरम गरम जेवायला माझं भाषण एकच पॉईंट बोलले. त्या ज्या संस्थेत लागल्या त्याच्या मागे जगताप कुटुंबियांचं महत्व होतं. कारण आमचे जगताप कुटुंबीय होते त्यातून गवले जगताप आणि सगळे त्यांची मुलगी, त्याच्यामुळे ते अशा पद्धतीनं आलं. पण जगताप कुटुंबियांचं त्या स्वागत केलं पाहिजे. ते चांगलं व्यक्तिमत्व आपल्या संस्थेला
शिक्षण संस्था सातारा अध्यक्ष माननीय चिटणीस साहेब, संस्थेचे सचिव माननीय अनिल चिटणीस साहेब, संस्थेच्या संचालिका माननीय शिल्पा चिटणीस साहेब, लोकमंगल हायस्कूल नागेवाडीच्या मुख्याध्यापिका बाबर मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, तसेच लोकमंगल हायस्कूल गेंडामाळचे मुख्याध्यापक भुजबळ सर, त्यांचे सर्व सहकारी, लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर MIDC मुख्याध्यापिका नलवडे मॅडम, त्यांचे सर्व सहकारी, लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर गेंडामाळ भोसले सर मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले माझे भाऊ बहिणी, माझे भाजी कंपनी सगळे उत्साहात आहेत, त्याबरोबर माझ्या सुना, माझी मुलं, माझी नात, माझी बहीण आली आवर्जून आणि तिचे मिस्टर, त्याबरोबर विशेष म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी उपस्थित असलेले माझे व्याधी दोन्ही तणावडे या ठिकाणाहून आलेले प्रगतशील शेतकरी आहेत, माननीय श्री मोरे आणि मोरे, त्याबरोबर सांगलीहून आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माझे व्याही आणि मिहिरबाई, ज्या एक नावाजलेल्या उद्योजिका आहेत आणि खूप कष्टाने दोन्ही सुद्धा माझ्या व्याही आणि मिहिरबाई सांगलीवरून तब्येत ठीक नसताना सुद्धा आज आलेल्या आहेत. त्याबद्दल माननीय शिंदे श्री आणि सौ शिंदे याबद्दल त्यांचं स्वागत करते आणि आवर्जून त्यांचं त्या ठिकाणी आभार मानते. त्याबरोबर कोडोली गावातून जिथून मी अध्यापनाची सुरुवात केली असे माझे दीर या ठिकाणी आलेले, तिन्ही दीर माझ्या जाऊबाई, त्याबरोबर मुलांचे मित्र आहेत, त्यांच्या मिसेस आहेत की ज्यांनी मला नेहमीच सगळ्यांनीच वेळोवेळी खूप अमूल्य अशी साथ दिलेली आहे. यावेळी मला आठवण येते माझ्या वडिलांची, माझे सासू सासरे की ज्यांनी कधीही मला घरातून बाहेर पडताना कधीही टोकलं नाही की बाबा हे सासरे बाहेर जायचं नाही मुलं गोळा करायला, किंवा गावाला मी सगळीकडे फिरायचो पण सगळेजण म्हणायचे की अरे ही शामराव एक म्हणजे सून आहे, आणि त्यामुळे खूप सहकार्य झालं मला. कारण ते स्वतः ग्रामपंचायत सदस्य होते आणि परिणाम असा झाला की आम्हाला मुलं गोळा करायला अजिबात अडचण आली नाही. उलट गावातल्या सगळ्यांकडून खूप खूप सहकार्य लाभलं आणि त्यांच्या आशीर्वादानं मी आज इथपर्यंत पोहोचलेले असं मला मनापासून वाटतं. आजच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. माझे सगळे शिक्षक बंधू आणि भगिनी की ज्यांच्या सहकार्याशिवाय मी आज सगळेजण म्हणजे मुख्याध्यापिका आहेत, खूप कष्ट केले, पण हे एक सामाजिक कार्य एकट्यानं होत नाही, यासाठी सगळ्यांचं सहकार्य असावं लागतं. माझे सर्व तिन्ही शाखेतले शिक्षक बंधू भगिनी आणि सगळीकडे मी काम केलेलं आहे, सगळ्यांशी माझे खूपच प्रेमाचे आणि मैत्रीचे संबंध राहिलेले आहेत. त्यामुळं त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी पोहोचलेले. आणि त्याहीपेक्षा लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा अध्यक्ष माननीय चिटणीस साहेब यांनी संस्था काढली म्हणून मी आज या ठिकाणी उभी आहे. आपण जर पाहाल तर रयत शिक्षण संस्था असेल, स्वामी असेल, या ठिकाणी तुम्हाला मुख्याध्यापक म्हणून खूप कमी कालावधी काम करता येतं. अगदी रिटायरमेंटला पोहोचल्यानंतर तुम्ही 1-2 वर्ष, 1 वर्ष, काही वेळेला अगदी 6 महिने सुद्धा तुम्हाला मुख्याध्यापक म्हणून काम करावं लागतं. पण दैवयोगानं एक परमेश्वरी संकेत असेल, मला 31 वर्ष मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी काम करायला मिळालं. ही संधी मला केवळ आणि केवळ लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेमुळे मिळालेली. आज माझे विद्यार्थी जिल्हाधिकारी आहेत, खूप
इंजिनियर भरपूर जण झालेले आहेत, डॉक्टर आहेत. असं कोणतंही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी माझी मुलं नाही. अगदी संशोधक सुद्धा आहेत, पुण्यामध्ये आहेत, बँगलोरमध्ये आहेत, खूप मोठ्या मोठ्या नावाजलेल्या संस्थांमध्ये काम करतात आणि आवर्जून भेटायला येतात. काही मुली गृहिणी आहेत, काही मुलं शेती करतात, अगदी काही माझे विद्यार्थी रिक्षा सुद्धा चालवतात. पण खूप प्रामाणिकपणानं जे काही आहे ते प्रामाणिकपणानं करतात आणि मला सार्थ अभिमान आहे माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांचा, माझ्या सर्व शिक्षक सहकारी बंधू भगिनींचा. आज या ठिकाणी जास्त मला बोलता येणं अवघड वाटतंय, कारण हा सोहळा आहे. निकम परिवार असेल, जगताप परिवार असेल, दोन्ही परिवारांकडून हा सोहळा आयोजित केला गेलेला आहे आणि खूप भावस्पर्शी, हृदयस्पर्शी आपण जो म्हणतो तो हा माझा अनुभव आहे. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. कारण हा कार्यक्रम आधीच घ्यायचं ठरलं, थोडंसं पुढं गेलं आणि शाळा सुट्टी लगेच कार्यक्रम घ्यायचा, पण थोडंसं उशीर झाला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते. साहेब बराच वेळ येऊन थांबले. मी सगळ्यांना फोन करत होते, तर साहेब म्हणजे मॅडम तुम्ही शांत बसा, पण मलाही आवडलं नाही. नेहमीची सवय आपली मुख्याध्यापक म्हणलं की पळायचं इकडं तिकडं आणि कार्यक्रम कसा चांगला होईल, चांगल्या पद्धतीनं पार पाडला जाईल त्याचं थोडंसं अजूनही मनात आहे टेन्शन असतंय म्हणजे. पण असू द्या, सगळ्यांनी असाच लोभ असू द्यावा. निकम परिवार आणि माझी मुलं, माझ्या सुना, माझे पती यांच्यावर असंच आपलं प्रेम आणि लोभ असू द्यावा. धन्यवाद. यानंतर आपण सत्कार सोहळ्याकडे वळतोय. आमच्या लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे कुटुंब प्रमुख, आमच्या नेहमी पाठीवर हात ठेवणारे, म्हणजे कवी म्हणतात पाठीवरती हात ठेवणे नुसते लढवणार. चिटणीस साहेबांची जर साथ मिळाली नसती तर निश्चितच आमच्या नावापुढे सर हे लागलं नसतं साहेब. तुमच्यामुळेच आम्ही आहे हे निश्चित आहे आणि म्हणून कुटुंबीय, निकम कुटुंबियांच्या वतीने आदरणीय चिटणीस साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय. साहेबांना विनंती की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. चिटणीस साहेबांसाठी आवर्जून छानसं प्रेम आणलेलं आहे, भरपूर आणले आणि माझी फार इच्छा आहे की त्यांनी भरपूर लिहावं, खूप लिहावं आणि आम्हाला अभिमान वाटतो बाबा आपल्या साहेबांचा लेख आलाय, आम्ही आपल्या ग्रुपवर, फॅमिलीच्या ग्रुपवर वगैरे सगळीकडे पाठवत असतो. कौतुक आहे नक्कीच आणि त्यांनी या सत्काराचा स्वीकार संस्थेचे आदरणीय सचिव साहेब, चिटणीस साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतोय, त्यांचाही या ठिकाणी स्वीकार करावा आपण. विनंती की आपला हे सत्कार या ठिकाणी आपण स्वीकारायचा आहे. आदरणीय भुजबळ सर, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, लोकमंगल प्राथमिक विद्या मंदिर, MIDC कोट. निकम सर, सर्व शिक्षकांचा सत्कार निकम कुटुंबियांच्या वतीने आहे. घोडके सर, लोकमंगल हायस्कूल नागेवाडी कृषी, आपल्या या ठिकाणी. सुर्वे सर, आदरणीय
गावी सरांच्या नंतर आदरणीय पुढे सर लोकमंगल, आदरणीय शशिकांत जाधव सर लोकमंगल समोर बघा सर, समोर बघा. पाटील सर आपल्या या ठिकाणी सत्कार होते. यानंतर आदरणीय भगवान जाधव सर, आदरणीय एल जाधव सर जे अध्यक्ष लोकमंगल प्राथमिक विद्या मंदिर. यानंतर आदरणीय पवार सर कला शिक्षक लोकमंगल हायस्कूल. नॅशनल लेवलला गेले पुण्यामध्ये मुद्दाम सापडले. यानंतर सर आपलाही या ठिकाणी आदरपूर्वक सत्कार होतो. विपुल आदरणीय विपुल लोहार सर आपल्याही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत होते. आणि ज्यांच्या पाठिंब्याशिवाय विद्यार्थी घडत नाहीत अशा आदरणीय कुंभार मॅडम उपशिक्षिका सर समोर बघा सर. लोकमंगल हायस्कूल गेंडामाळीच्या आदरणीय पवार मॅडम आपल्या अनगळ मॅडम लोकमंगल प्राथमिक विद्या मंदिर गेंडामाळ सातारा. बंबाडे मावशी आपलाही या ठिकाणी सत्कार होतोय. विनंती की आपला सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. इकडे समोर बघा ना, फोटो पण आहे कुठले काय नाही दाखव. जाऊ 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 इकडे या. आजच्या 52व्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे आमचे MIDC शाखेचे आदरणीय प्रधान सर यांचाही सत्कार निकम कुटुंबे यांच्याकडून झाला. समोर बघा. इकडे बघ, इकडं समोर बघ, समोर बघ. समोर बघा. हात लाव घ्या मध्ये, घ्या मध्ये.
इकडे समोर बघा चालू सगळं आपण ग्रुप